नमस्कार, शार्दूल नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे. हे मयूर कांगणे सर गेल्या बरेच दिवसापासून वडांच्या रोपांची लागवड करतात. त्यांची करून आपण पुढील माहिती घेऊ. नमस्कार मित्रांनो, मी मयूर कांगणे, संस्थापक अध्यक्ष कर्म फाउंडेशन. मित्रांनो, 2016 साली आम्ही एक संकल्प केला होता की लक्ष्य 1000 वटवृक्ष, म्हणजे 1000 वटवृक्ष लावायची आणि ती जगवायची सुद्धा. तर आज आम्ही आमच्या संकल्पाच्या अर्ध्या टप्प्यावर आहोत. 500 वटवृक्ष आम्ही लावलेले आहेत. सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही वडाच्या झाडांच्या शोधामध्ये होतो त्यावेळेस आम्हाला खूप छोटी छोटी रोपं मिळाली आणि ते ज्यावेळेस आम्ही लावली त्यावेळेस अनुभव असा आला की ती जगली नाही, टिकली नाही आणि त्याला वाढवण्यामध्ये खूप स्ट्रगल केला आम्हाला. आणि त्यानंतर आम्हाला ज्यावेळेस शार्दूल नर्सरीचं आम्हाला कळालं की या ठिकाणी झाडं उपलब्ध आहेत बाबा, ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो तर त्यावेळेस इथले झाडं, इथली जी नैसर्गिक साधनसंपत्ती ही पाहून आम्ही अवाक झालो. म्हणजे अक्षरशः इतकी मोठी झाडं, इतक्या व्हरायटीमध्ये, इतक्या विविधतेने, म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर अक्षरशः तुम्हाला जंगलामध्ये आल्याचा फील येतो. इथं एंट्री म्हणजे जंगलामध्ये एंट्री, इतकं भव्य नर्सरी या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी आम्हाला ही जे वडाची झाड तुम्ही पाहता, तुम्ही पाहू शकता, हे झाड जवळपास 12 ते 13 फुटी वडाचं झाड आहे. इतक्या मोठ्या उंचीचे जे वडाची झाड आहेत, मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये कुठे भेटत असतील, कोणत्या नर्सरीमध्ये उपलब्ध असतील, ती या शार्दूल नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत. आणि आमची जवळपास 90% रोपं जी आम्ही लावलेली आहेत ती सगळीच याच उंचीची आणि याच नर्सरीमधून आम्ही नेलेली आहेत. आणि सोबतच या नर्सरीमध्ये वेगवेगळे देशी वृक्ष, ती पण आकाराने भव्य आणि संख्येने सुद्धा अधिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. केळीचे असतील, नारळाचं असेल, वेगवेगळे देशी वृक्ष, सोबतच फुलांचे छोटे छोटे झाडं आहेत, शोचे काही झाडं आहेत. अशी विविधतेने जी आवश्यक झाडं आहेत ती सगळ्या प्रकारची झाडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर सर्वांनी एकदा नक्की शार्दूल नर्सरीला भेट द्यायची आणि आपला जो पर्यावरणपूरक हा दृष्टिकोन आहे हा जपायचा आहे. धन्यवाद.